नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि महारिविजन 50 प्रश्न घेऊन आलोत मित्रांनो. आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय, कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व, हे आपला रेकॉर्डेडचं विशेष महत्त्व आहे मित्रांनो. पोलीस भरती आता जस्ट आलेलीच आहे. लिपिक असन, तलाठी, ग्रामसेवक सगळ्यांसाठी उपयुक्त असं समानार्थी विरुद्धार्थी शब्द आज आपण घेऊन आलेलो आहोत. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पडणं आणि पोहोचणं संगच होईल. ठीक आहे, वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. विडा उचलणे, विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी हे प्रतिज्ञा करणे. पूर्वीच्या काळामध्ये इतिहासामध्ये बघा, जर एखादा राजा आहे आणि त्याला प्रजेकडून काही काम करून घ्यायचं, ते त्याला विडा उचलायला लावायची. विडा उचलणं म्हणजेच काय? प्रतिज्ञा करणे. म्हणजेच ऑप्शन नंबर बी. खूप वेळा प्रश्न आला मित्रांनो याच्यावर. एकाच काळात होऊन गेलेले, पहा, एकाच काळात होऊन गेलेले म्हणजेच काय? समकालीन. एकाच काळात ज्यांचं कार्य आहे त्याला काय म्हणायचं? समकालीन असं म्हणायचं. शुक्ल या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, कृष्ण. मित्रांनो व्याकरण येणं आणि समानार्थी विरुद्धार्थी एका शब्दाचे अनेक अर्थ, या पण गोष्टी खूप प्रश्न आहेत मित्रांनो. प्रत्येक परीक्षेमध्ये 4-5 प्रश्न आहेत. म्हणून याची आपल्याला गरज भासली आणि ते आपण व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. पुढचा प्रश्न, गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, नग. जास्त टाइम घ्यायचा नाही आपल्याला. रंक, रंक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, राव. रंकचं काय होतंय? राव. क्षीर या महत्वाचा शब्द किंवा क्षीर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. ठीक आहे, क्षीर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. पाणी, दूध, अमृत, विष. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो, दूध. गोधूम या महत्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. ठीक आहे, गाय, गवत, गहू, बैल. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, गहू. बादरायण संबंध असणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर काय म्हणते बघा, घनिष्ठ मैत्री असणे होणार नाही, दुरान्वय संबंध असणे होणार नाही, ओढून ताणून संबंध लावणे 100% बरोबर आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचंय, जीवनामध्ये आपण कधी कधी आपल्याला वाटते आपली मैत्री तुटू नये, किंवा आपण मग जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पुढच्याला ज्या वेळेस आपली किंमत वाटत नाही त्याला सरळ सोडून द्यायचं, विषय संपला. कारण मैत्री म्हणलं की दोन्ही कोणी आपुलकी पाहिजे. आपण ओढून ताणून जेवढा प्रयत्न करतो त्याच्या संग मैत्री करायची तितकं पुढे पळते, मग त्याला सोडूनच द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. कारण विषय असा आहे, आपल्यामध्ये असती माणुसकी. आपण माणुसकी जपायला पाहतो, पुढच्या वाटतं मी लय मोठा आहे, सरळ तुला कोलून द्यायचं, त्याला टेन्शन घ्यायचं नाही. आपण एकच करायचं, आपलं शांत चित्तेने आपलं आपलं काम करायचं. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, आपण मनानं निर्मळ राहायचं, नाही तर आपणच उलट वागायचं नाही. ठीक आहे, आणि म्हणून ओढून ताणून संबंध कोणासोबत लावायचे नाही, कारण ते टिकत नाहीत गोष्टी. जेव्हा पुढच्याला तुमची किंमत वाटत नाही तेव्हा त्याला 2च मिनिटात सोडून द्यायचं, त्याला कोलायचं आपण. ठीक आहे, पुढे जातो मित्रांनो. अग्रज, अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो? ठीक आहे, नंतर जन्मलेला, होणार नाही, आधी जन्मलेला. 100% बरोबर आहे. ठीक आहे, बी. खालीलपैकी कोणता शब्द भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही म्हणते. ठीक आहे, पहिलंच ऑप्शन आहे
दुर्धर. ठीक आहे. मग अली, मिलिद आणि मधुप हे सर्व काय आहेत, त्याचे समानार्थी शब्द आहेत. मित्रांनो, माझ्या समोरही जस्ट डायरेक्ट प्रश्नपत्रिका आलेली आहे. मराठीचा आपल्याला त्या लेवलला अभ्यास करावा लागत आहे. ठीक आहे. प्रश्न पडणं आणि आन्सर येणं सोबतच झालं पाहिजे. आणि समानार्थी, विरुद्धार्थी, एका शब्दाचे अनेक अर्थ याच्याबद्दल काय करायचंय? रट्टा मारायचा नाही, आवडीने त्याचं वाचन करायचंय मित्रांनो. विषय संपलेला असतंय. खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ठीक आहे. याचा अर्थ काय म्हणतंय? ठीक आहे. शेतात खसखस पिकविणे निरा संपलेला पर्याय. मोठ्याने हसणे 100% बरोबर आहे. पर्याय जे वाटत नाही तेच बरोबर असते. ठीक आहे. गंगेत घोडे नाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? गंगेत घोडे नाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? योजलेले काम कसे बसे पार पाडणे. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. विडा उचलणे मित्रांनो, विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? संपलेला प्रश्न. अगोदर आलता प्रश्न प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे म्हणजेच काय? प्रतिज्ञा करणे. रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? रक्तामध्ये पाणी मिसळणे संपलेला पर्याय. रक्त पाण्यात टाकणे निरा संपलेला पर्याय. खूप कष्ट करणे 100% बरोबर आहे. खूप कष्ट करणे. ठीक आहे. वाटाण्याचा अक्षता लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? स्पष्ट शब्दात नकार देणे. संपलं. नकार, विषय संपला. अत्तराचे दिवे जाळणे, अत्तराचे दिवे जाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? भरपूर उधळपट्टी करणे. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे मित्रांनो. पुढे जायची गरज नाही. असतील शीते तर जमतील भूते, असतील शीते तर जमतील भूते म्हणते. मनीचा अर्थ काय आहे? शीते असतील तर भूते जमतील कधीच होत नाही. भूते जमिण्यासाठी शीतांचा उपयोग करतात, होणारच नाही. शीतामुळे भूते जमतात, कधीच होणार नाही. ऑप्शन नंबर डी असन. मग आपल्या जवळ पैसे असल्यास आपल्या भोवती खुशमस्कऱ्यांची गर्दी जमते. मित्रांनो, तुमच्याकडे जेव्हा काहीतरी असतंय तेव्हाच कोणीतरी असते. जेव्हा तुमचा खिसा रिकामा असते तेव्हा कोणाच्याच खिशात पैसे नसतात. म्हणून आपण ते प्रयत्नच होऊ द्यायचा नाही की आपला खिसा रिकामा राहील म्हणून. कारण दुनियात तुमची किंमत तेव्हाच आहे जेव्हा तुमच्याजवळ काहीतरी आहे. नाहीतर तुम्हाला कोणीही ओळखणार नाही. आणि ही वास्तविकता आहे मित्रांनो. या काळामध्ये भाऊ भावाला विचारत नाही पैशामुळं, बहीण भावाला विचारत नाही एका लेवलला, पण ती लेवल आल्यावर कळते कोणीच कोणाला विचारत नाही. मग त्याच्यासाठी आपला खिसा रिकामा नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी सातत्यानं आपल्याला कष्ट करायचेत. आणि म्हणून असतील शीते तर जमतील भूते, आपल्याजवळ पैसे असल्यास आपल्या भोवती खुशमस्कऱ्यांची गर्दी जमते. ऑप्शन नंबर डी. काखेत कळसा आणि गावाला वळसा, काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय? मित्रांनो, कमरेवर कळशी घेऊन गावभर फिरणे. काही संपलेले याला सुद्धा बरोबर करतात, असे निरा संपलेले आहेत. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे बघा. काखेत कळसा आणि गावाला वळसा, वस्तू जवळच आहे पण लांब बघायलो, त्याला काय म्हणायचं? काखेत कळसा आणि गावाला वळसा. कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी याचा अर्थ काय? कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी. नळीत घातल्याने कुत्र्याची शेपूट वाकडी होते, संपलेला पर्याय. नळीत घातल्यामुळे कुत्र्याची शेपूट सरळ होते, निरा संपलेला पर्याय. कुत्र्याची शेपूट नळीत घातल्यास जखम होते, निरा फोकान हाणायला पाहिजे याला. एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव कोणत्याही प्रयत्नांनी बदलू शकत नाही. ऑप्शन नंबर डी. एखादा माणूस असते बघा, त्याला तुम्ही बोला, किती समजून सांगा, दुसऱ्या दिवशी तिथं जाणार. म्हणजे कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी, सरळ होणार नाही. संपलेली माणसं ते संपलेलेच असतात. आणि चांगल्या माणसा, जे मनानं खरंच चांगले माणसं आहेत, त्याला वाईट वागा वाटलं तरी वागा वाटत नाही. ही हे मेंटॅलिटी आहे प्रत्येकाची. ठीक आहे. गाढवाला गुळाची चव काय याचा अर्थ काय? गाढवाला गुळाची चव काय म्हणते? गाढवाला गुळ आवडत नाही बघा, काय पर्याय तरी हे काही. आणि आपण म्हणतो अवघड आहे, अवघड आहे नाही अशातला भाग नाही, पण केल्यावर तेवढं अवघड पण नाही मित्रांनो, पण करायचंय त्या लेवलला.
मित्रांनो, एवढी वाईट परिस्थिती आहे पुण्यासारख्या ठिकाणी पोरायची. पोरं वडापाव खाऊन तयारी करायलेत. ही रियालिटी वास्तव आहे बरं का मित्रांनो. दुसरी गोष्ट, आपल्याला वाटतंय क्लास लय लांब आहे, मला लय अभ्यास करावा लागायला आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मित्रांनो पोरं ATM वर राहून तयारी करत आहेत आणि ते कलेक्टर बी व्हालेत. कारण मित्रांनो त्याला ज्याला माग काही नाही आणि पुढं काही नाही असेच पोरं मोठे आहेत मित्रांनो. कारण थोडंफार आपल्याला इकडे काही दिसलं की लगेच आपला विषय संपतो. एवढी बेकारी आहे मित्रांनो. पण मित्रांनो एक गोष्ट त्याच्या लक्षात आली, फक्त काय करायचंय, करीत राहायचंय. आणि तुम्ही करीत राहिले सातत्यानं 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 तीच गोष्ट नंबर 1 होतात तुम्ही काही दिवसात. परंतु करीत राहायचंय. आणि याच्यासाठी मित्रांनो आपल्याला एक्सक्यूज द्यायला जमत नाही. मला असं झालं, मला हेच नाही, मला तेच नाही. दुनिया तुमचा रिझल्ट मागती मित्रांनो. दुनियाला तुमच्या बाकी गोष्टीहून काही घेणं देणं नाही. तू पेपरात पहिला नंबर आलाय का, बस विषय संपला. बाकीच्या गोष्टीहून कोणालाही काही घेणं देणं नाही. कसा आणलास काय ते तुझं तुला माहित. म्हणून बहाणे आपल्याला जमणार नाही. दुनियाला फक्त रिझल्ट लागतंय. म्हणून आपल्याला खूप कष्ट, सातत्य. पण कसं आहे मित्रांनो, जे बी पोरं कितक्या तळमळीनं करलेत का ते लयच येडे ध्येयाप्रती. त्याच्या डोक्यात दुसरं काहीच नाही, एकच गोष्ट आहे, मला काय करायचंय. त्याच्यापाशी हुतू नाही. एक सातत्य आहे त्याच्या डोक्यात, एक स्थिर विजन आहे, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. मग त्याला ते काहीच वाटत मी ATM वर आहे का, उपाशी आहे का आहे. फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे, सातत्य आणि क्लास, अभ्यास. आणि मित्रांनो कितीतरी उदाहरणं आहेत. एका टायमाला जेवायला नाही, कलेक्टर आहे, मोठ्या पदावर आहे. तिथून पुढचा एक एक क्षण मात्र मग नंतर जगतोय माणूस. त्यासाठी मित्रांनो तुमच्या रक्तात ती गोष्ट लागती. फक्त विषय काय माहितीये का, एक तर माणसाकडे लय असाव, नाही तर निवळ भिकारी असाव, मधली संपली. ज्याला काहीच नाही त्याला माहितीये मला केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मोठंच ध्येय निवडायला पाहिजे मित्रांनो. पुन्हा पुन्हा नाही. एकदा तुम्ही रेंगाळले विषय संपला. त्याच्यासाठी तुम्हाला ध्येय निवडत असताना टॉपच, नाही तर मग एकदम काही टेन्शनच घ्यायचं नाही. पण मोठे स्वप्न पाहणं याच्यासाठी सुद्धा ताकद लागते. कारण कोणाची बी अवकात नाही. मोठं स्वप्न पाहणं म्हणजे एवढा सोपा विषय नसते. आणि म्हणून मित्रांनो बहाणे सांगायचे नाही. करत असताना मला दूरच क्लास व्हायलाय, माझी कंबरच दुखायली, मला अभ्यासच करा वाटणं, मी अजूनही म्हणत असतो. खरंच मी अशा काही गोष्टी पाहिलेल्या आता डोळ्यात पाणी येते माणसं त्यांच्याकडे पाहिलं. बिलकुल बहाणा नाही. आणि म्हणून सातत्यानं आपल्याला मेहनत करत राहायची मित्रांनो. ठीक आहे, एकदा तुम्ही टॉपला गेले की मग लोक म्हणतात नाही मला माहित होतं ते करणारच आहे. ते एवढा हुशार माणूस होता पहिल्यापासूनच. दुनिया डबल ढोलकी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्यावर ढोलकी वाजू द्यायची नाही. आपण त्या गोष्टी, ज्या गोष्टीत आपण गेलोत त्याचा बुगा, त्याचा शेवटच करायचा आपल्याला. ठीक आहे, वळूया आपल्या प्रश्नाकडे. गाढवाला गुळाची चव काय? गाढवाला गुळ आवडत नाही, होणार नाही. गाढवाला गुळाची चव कळत नाही, होणार नाही. मूर्ख मनुष्यास चांगल्या गुणांची पारख नसते. बरं बघू ता ठीक आहे, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मूर्ख मनुष्यास चांगल्या गुणांची पारख नसते, ऑप्शन नंबर सी. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे या म्हणीचा अर्थ काय? सासू व सुनेला समान संधी देणे, होणार नाही. आधी सासूला संधी देणे व मग सुनेला देणे, होणार नाही. सासू व सुनेला सारखेच महत्व देणे, होणार नाही. ठीक आहे, प्रत्येकाला आयुष्यात अधिकार गाजविण्यासाठी संधी कधीतरी चालून येतेच. कळलं का तुम्हाला? प्रत्येकाचा एक टाइम आहे. आज तुझा टाइम आहे का, उद्या मग येणारच आहे. फक्त त्याला वेळ, प्रत्येकाला उत्तर द्यायला वेळ बसलेली मित्रांनो. आपल्याला कोणाला काही करायची गरज नाही. वेळ हे प्रत्येकाचं उत्तर आहे. ठीक आहे. वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ, वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ काय आहे? वरातीमध्ये घोडे मागे ठेवणे, होणार नाही. वरातीमध्ये घोडे न ठेवणे, होणार नाही. वेळ निघून गेल्यावर कृती करणे, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ काय? हळद पिल्याने गोरे होणे, होणार नाही. गोरे होण्यासाठी हळद पिणे, होणार नाही. एखाद्या गोष्टीपासून त्वरित लाभ मिळण्यासाठी अपेक्षा करणे,
यस, ऑप्शन नंबर सी. लगेच कृती करणं लगेच यश येणं असं शक्य आहे का? कितीतरी दिवसाचा काळ त्याच्यासाठी द्यावा लागतंय, तेव्हा कुठे ते दिवस येत असते. ठीक आहे. डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ काय? डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अफाट कष्टानंतर क्षुल्लक लाभ पदरी पडणे. खूप कष्ट केले आणि एकदम छोटासा लाभ मिळाला. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए. ताकापुरती आजी या म्हणीचा अर्थ काय? आजीकडून ताक मिळविणे होणार नाही. ताक मिळविण्यासाठी आजीकडे जाणे होणार नाही. आजीकडून ताक आणणे होणार नाही. आपले काम होईपर्यंत एखाद्याचे गुणगान करणे. ठीक आहे. काम असं नाही तर काम. आपले काम होईपर्यंत एखाद्याचे गुणगान करणे त्याला काय म्हणायचं? ताकापुरती आजी. जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. जगी सर्व सुखी असा कोण आहे प्रश्नचिन्ह आहे. बरोबर आहे. याचं विधानार्थी वाक्य करायचं. सरळ सरळ वाक्य म्हणजेच विधानार्थी वाक्य. जगी सर्व सुखी असा कोण आहे होणार नाही. जगी सर्व सुखी कोणीतरी असेलच होणार नाही. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. काय करायचं बघा, या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे आपल्याला. मग जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे याचा अर्थ कोणीही नाही, म्हणून जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील श्रीमंत हे काय आहे? ठीक आहे. माणूस हे नाम आहे. कसा आहे? श्रीमंत. श्रीमंत शब्दानं माणूस या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. जाईचा अर्थ स्वीकारण्यात आला नाही या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. जाईचा अर्थ स्वीकारण्यात आला नाही म्हणतंय. या नकारार्थी वाक्याचं कशात रूपांतर करायचंय? होकारार्थी मध्ये. मग जाईचा अर्थ स्वीकारण्यात आला, जाईचा अर्थ स्वीकारण्यात येईल, जाईचा अर्थ फेटाळण्यात आला. नकारार्थी करायचंय ना. या नकारार्थी वाक्याचं कशात करायचंय? होकारार्थी मध्ये. मग ऑप्शन काय आहे? जाईचा अर्थ स्वीकारण्यात आला नाही याचं काय करायचंय? होकारार्थी. मग जाईचा अर्थ स्वीकारण्यात आला. बरं. जाईचा अर्थ स्वीकारण्यात येईल, जाईचा अर्थ फेटाळण्यात आला. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे म्हणते. या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. ठीक आहे. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. ऑप्शन नंबर येच बरोबर आहे. पहिलंच ऑप्शन आहे. उत्प्रेक्षा, अन्योक्ती, व्यतिरेक, अनन्वय हे कसले प्रकार आहेत? कसले काय? अलंकाराचे प्रकार आहेत ते. ऑप्शन नंबर डी. रामाने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? रामाने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? साधा भूतकाळ. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे मित्रांनो. एकेरी क्रियापद आहे. एकेरी क्रियापद म्हणलं की साधा काळ असते. मग साधा वर्त, साधा भूत, साधा भविष्य. त्याच्यात रामाने अभ्यास केलाय मग भूतकाळात एकदा केलेला अभ्यास आहे म्हणून साधा भूतकाळ आपल्याला म्हणता येईल. मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीत लिहिली जाते? साधारणपणे म्हणजेच काय? देवनागरी लिपी. मराठीची जी लिपी आहे मित्रांनो तिला देवनागरी लिपी असं म्हणतात. मराठी भाषेत एकूण व्यंजने किती? मराठी भाषेत एकूण व्यंजने किती म्हणतंय? ऑप्शन नंबर बी 34 व्यंजने आहेत. सुरेश या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? मग ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. सूर अधिक ईश बरोबर सुरेश. जे शब्द संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काही बदल न होता आले आहेत त्यांना कोणते शब्द म्हणतात? मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. तत्सम शब्द. संस्कृत भाषेतून मराठीत जर शब्द जशाचा तसा आला तर त्याला तत्सम म्हणायचं. काय म्हणायचं? तत्सम. फॉर एक्झाम्पल संस्कृत मध्ये बी बंधू म्हणतात आणि आपल्या मराठीत बी आपण त्याला बंधूच म्हणतो. मग मराठीतला बंधू तत्सम आहे. पण संस्कृत मध्ये चक्र म्हणतात, मराठीत चाक म्हणतात, मग मराठीतलं चाक तद्भव आहे. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. निर्भीड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता? निर्भीड या शब्दाच्या विरुद्धार्थी. निर्भीड म्हणजे ज्याला भित्रा नाही, बिलकुलही भीती नाही. मग निर्भीडच्या विरुद्धार्थी भित्रा.
रेशमाचे बंध हे कशाचे वर्णन आहे? रेशमाचे बंध हे कशाचे वर्णन आहे म्हणाले? बरं, जातीचे होणार नाही, जगाचे होणार नाही, पण प्रेमाचं वर्णन आहे ते. रेशमाचे बंध हे कशाचं वर्णन आहे? प्रेमाचं वर्णन आहे मित्रांनो. ते प्रेम जाणतात. बरं, या वाक्याचे पूर्ण भूतकाळ कसा होईल? ते प्रेम जाणतात याचं काय करायचंय? पूर्ण भूतकाळ करायचंय म्हणून. बरं, त्यांनी प्रेम जाणले होणार नाही, ते प्रेम जाणतील होणार नाही, त्यांनी प्रेम जाणले होते. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. जाणले होते, मूळ धातू प्लस ल प्लस होते बरोबर काय? पूर्ण भूतकाळ. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मराठीत एकूण किती लिंग आहेत? लिंगाचे मुख्य प्रकार किती पडतात? 3. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. ऑप्शन नंबर बी. करावे तसे भरावे. जसं करताना तसं भरावं लागेल. ठीक आहे. रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. ऑप्शन नंबर बी. खालीलपैकी विशेष नाम कोणते? विशेष नाम ओळखायचंय. पर्वत सामान्य नाम आहे, माणूस सामान्य नाम आहे, मुलगी सामान्य नाम आहे, भारत विशेष नाम आहे. ऑप्शन नंबर सी. चरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पाय. आपण म्हणतो तुमचे चरण पकडतो साधू संतांना, तसंच. ठीक आहे, चरण म्हणजेच पाय. ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते? झालं ते. कुठे आहे? ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. मी येथे थांबतो या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते? मी येथे थांबतो याचं काय करायचंय? नकारार्थी करायचंय. मी पुढे जातो होणार नाही, मी येत नाही होणार नाही, मी पुढे जात नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. स्वर प्लस स्वर बरोबर, स्वर प्लस स्वर बरोबर काय? स्वर संधी. स्वर प्लस स्वर बरोबर काय होतंय? स्वर संधी. मित्रांनो, खूप छान प्रकारे आपण सविस्तर समानार्थी विरुद्धार्थी यांचं विश्लेषण घेतलेलं आहे. खूप छान प्रकारे आपण असेच व्हिडिओ टाकत राहणार आहेत. मग मराठी विषयामध्ये तुम्हाला काही बी अडचण येऊ, आपण या गोष्टी करणार आहेत. मित्रांनो, आवर्जून सांगतो, आपलं ॲप आहे खरोडे सर मराठी व्याकरण. यामध्ये पूर्ण बॅच आम्ही मराठी, गणित, बुद्धिमत्ता सगळ्या विषयांच्या सगळ्या पोस्टसाठी बॅच सुरू करणार आहोत. ज्यांची इच्छा असेल ते खरोडे सर मराठी व्याकरण हे ॲप डाउनलोड करून बॅच घेऊ शकतात. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.